बायको माहेरी गेली आणि तो रात्री काकूच्या रूममध्ये गेला आणि काकूला म्हणाला, काकू, तुला माझी सवय माहिती आहे ना, माझी बायको पण नाही, आता तूच. नंतर काकू त्याला म्हणाली, बरं ये लवकर बेडवर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. विलासची बायको एकदा तिच्या माहेरी गेली होती. तेव्हा विलास रात्री तिच्या काकूच्या रूममध्ये गेला आणि काकूकडून असं काही. नंतर काकूने त्याला सांगितले की मी तुझी बायको नाही, काकू आहे. त्याला एक सवय होती आणि ती सवय त्याच्या बायकोला माहिती होती. पण जेव्हा बायको तिच्या माहेरी गेली होती तेव्हा तर विलास त्याच्या रूममध्ये एकटाच होता. पहिल्या दिवशी तर तो कसा तरी एकटाच रूममध्ये झोपला. विलासला त्याची बायको सांगून गेली होती की ती एक दिवस थांबेल माहेराला आणि दुसऱ्या दिवशी परत येईल. पण दुसऱ्या दिवशी पण त्याची बायको परत आली नाही. विलासची काकू आता विलासचं जेवण बनवत होती. विलास जेवण करताना सारखा त्याच्या काकूकडे बघत होता. त्याच्या काकूच्या लक्षात आलं होतं की विलास तिच्याकडे सारखा बघत आहे. जेवण झाल्यावर विलास त्याच्या रूममध्ये गेला आणि थोड्या वेळाने त्याला त्याचे काका म्हणाले, विलास, रात्री मी शेतात जात आहे, तुझी काकू एकटीच आहे घरी. जेव्हा काका शेतात गेले तेव्हा विलास रात्री त्याच्या काकूच्या रूममध्ये गेला. विलास असं रात्री रूममध्ये आल्यावर त्याची काकू थोडी दचकली आणि तिने विलासला विचारले, विलास, एवढ्या रात्री कसा काय आला? विलास त्याच्या काकूला म्हणाला, काकू, तुला माहित आहे ना माझी सवय, माझी बायको पण नाही घरी, आता तूच. काकू विलासला म्हणाली, बरं ये लवकर बेडवर आणि बस इथे. विलासची काकू त्याचे हातपाय चेपून देत होती. विलासला सवय होती, त्याला त्याचे हातपाय चेपून दिल्याशिवाय झोप येत नव्हती. थोड्या वेळाने काकू म्हणाली, विलास, आता जा तू तुझ्या रूममध्ये. विलास म्हणाला, काकू परत चेपून दे थोडे हातपाय, खूप दुखत आहे. आता त्याला त्याची काकू म्हणाली, मी तुझी बायको नाही एवढा वेळ हातपाय चेपून द्यायला, तुझी काकू आहे, आता तू जा. विलास नंतर त्याच्या रूममध्ये गेला. विलासची अशी सवय होती की तो जवळपास 2 तास बायकोकडून हातपाय चेपून घ्यायचा, तेव्हा त्याला झोप येत होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.